अभी हम जिस पे चल रहे हैं वो एक ब्रिज नुमा बनाया गया है। हमारा नंबर आ चुका है। यह है किले का मेन एंट्रेंस। यहाँ से अभी हम अंदर जाएंगे। प्रकारचे किल्ले रायगड, सिंहगड, प्रतापगड गडामध्ये निवडले जातात ना गड आणि बेट पण 84 जागेमध्ये निवडला. 84 जागा आणि त्यानंतर ह्या जागेची निवड. काफी सारी दुकानें हैं यहाँ पे। और ये है शिवाजी महाराज के पैर के निशान। हाय दोस्तों, तो हम आ चुके हैं अपने दूसरे पॉइंट पर, सिंधुदुर्ग किला। देख सकते हैं मेरे पीछे सिंधुदुर्ग किला है और अपनी गाड़ी आइए सीधा बीच के किनारे, जो कि खड़ी बीच के किनारे बिल्कुल देख सकते हैं आप। ये रही अपनी गाड़ी और ये रहा समुंदर। अपनी गाड़ी आगे समुंदर में, बस थोड़ी कुछ फुट पर समुंदर है और वो रहा किला। हम यहाँ जाएंगे याली फेरी से, बोट से किले की तरफ। ये रही हमारी गाड़ी। यहाँ से होते जाएंगे फेरी की तरफ, दिखाएंगे आपको भी किला। चलो दोस्तों, तो चलते फेरी की तरफ। इसकी टिकट है 100 रुपये पर हेड। लगा तू जातो म्हणून तुला कोकम देऊ भावा. कोकम चरच बनवून द्या. बुकिंग आहे म्हणजे कोकम सोडा घे 25 ला पण जबरदस्त. हो, जे काय चांगला आलो द्या. पैसे पकड जाऊचे नाही. आवडलं नाही तर विसत दे. विसर्ज सांगायला पाहिजे ना मला. सरबतच तसा होता ना विचार. तू मला वाटलं तू सांगत ना मला 2 वाजता आंबट असतो का? तू पिऊन बघ. कारण की आम्ही थे आपला कडी पिली होती, त्याची आंबट होती कोकमची. थांबून जा. अरे बाबा, तू बोलताना ऐकलं मी. पैसा का विशेष लक्ष द्या. आणि हे पण पी धर ओरिजिनल. तू काय पितोय तुझ्या लक्षात येईल. धर धरू. पित्ताला असंच घेतात ना नुसतं उपाशी पोटी. लय आंबट आहे का? आंबट म्हणजे जबरदस्त आहे, जबरदस्त. 200 रुपये बॉटल आहे ती. पेला ना ऑटोमध्ये तेच आहे. काय रे? हाँ, ये काला खट्टा बोलते इसको. काला खट्टा नहीं बोलते इसको. इसको कोकम बोलते. ये पीछे देखो, इसको कोकम बोलते हैं. काला कोकम खट्टा डुप्लिकेट माल तो. ये पूरा कैसा है बोल? ढोकला पूरा अंदर पर्यंत. त्याचं सरबत कसं आहे सांग त्याला. अतिउत्तम, हा, अति छान, मन तृप्त झालेलं आहे माझं. हे सेवा नंबर काय नंबर सेव. अरे यार तिकडून आलो असतो मी पेलो असतो. ऐसा कुछ रास्ता है यहाँ से जाने का। अभी हम जा रहे हैं किले की तरफ, जो कि यहाँ से फेरी लेनी पड़ती है। वहाँ पे जाएंगे, उनको फेरी मिलेगी। वहाँ तक जाने के बाद में फेरी मिलेगी। वहाँ से बैठ के हम जाएंगे किले के अंदर, जो कि समुद्र के बीच में है। और हमारी गाड़ी वहाँ खड़ी पार्क, जरा फेरी की तरफ चल, आपको भी दिखाएंगे। अभी हम जिस पे चल रहे हैं वो एक ब्रिज नुमा बनाया गया है वाली बोट तक पहुंचने के लिए। अभी से एक स्टेशन समझ सकते हैं, जहाँ से हमें जहाज पिकअप करेगी। ये रही है जहाज। यहाँ पे ऐसी लाइन लगानी पड़ती है फेरी के लिए। इसमें हम लोग लगेंगे। अभी नंबर वाइज काम होता है यहाँ पे। फेरी से जाएंगे हम, इस पे ग्रीन शेड है, ये आ रही है। जो लोग घूम चुके हैं उसके अपना लोग आ रहे हैं। और ये यहाँ की इंस्ट्रक्शंस और लीजिए आप एक बार। हमारा नंबर आ चुका है। बोट आ रही है, अभी हम से बैठेंगे। चला समोर, चला ना समोर, चला हे
हे कोणाचे आहे पकडाने आला आपली प्रॉपर्टी देश महाराष्ट्र प्रदेश है ये रही हमारी बोट इससे हम लोग जाने वाले हैं अभी सब बैठ कर लाइफ जैकेट पहनानी हमारे यहाँ पर आराम से हाँ आराम से नाही बोट चालली की समोर आरामात हिला 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 पकडो उचला 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 आराम से आरामात 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 हेलो गाइस मानकर हम लोग निकल चुके हैं दुर्ग के लिए अबे उल्टा बैठे क्या रे ये तो अल्लाह कुछ अजब हो गया उल्टा बैठ गया आदमी ऐसा हेलो डीजी मानकर कैसा लग रहा है आपको कैसा लग रहा है आपको फिर बैठकर टाइटनिक वाला पोज दे दे एक बार टाइटनिक वाला पोज दे दे वहां से टाइटनिक वाला ऐसा ऐसा शाहरुख खान वाला चल ये खावा दे खावा तो खड़ा हो तो बैठ जा बैठ जा बैठ जा वाव दासी आम्ही आलेलो आहो सिंधुदुर्ग कॉलेज का फोर्ट सिंधुदुर्ग फोर्ट हा हा बघा हा मोबाईल ठेवा बरोबर आपापला अरे एखादी बिल्डर जॉकेटनं राहिला त्याच्या माणसाला वाचू जायचे बाकीचे लोक आहेत ना परत आम्ही तर जसे तैराई केला ये आ गया हमारा पोर्ट अभी आम्ही नदीतले यहाँ उतरेंगे अगं भाऊ बरोबर आहे का नाही जॅकेट काढा आपल्याकडे जॅकेट काढा जॅकेट आणला त्या परत अभी हम यहाँ पे उतरेंगे तो जाएंगे किले की तरफ गोरा किला बोटीत ठेवा भाऊ नाही जमत तुमच्या मला सांगा चलो तुमच्या नाही जमत तर मला सांगा 2 वाजता यायचे हा 1 तासाच्या आत 2 वाजता आणि 2:30 वाजता त्याचं नाव भाऊ कसं होते मग थांबा बसा नाहीत लोक बसा बोट खड़ी होने दो सॉरी चलो आरमात गपू आरमात रे तू चाल रे तू चल हम आ चुके हैं किले के प्लेटफॉर्म पर हाँ यहाँ पे बैठी है बकरी यहाँ बैठी है बकरी और समुद्र के अंदर बकरी 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 के बकरा दिखा दे बकरा है बकरा है और दोस्तों हम लोग आ चुके हैं समुद्र के बीचों बीच में देख सकते हैं आप लोग ये रहा सिंधुदुर्ग शिवाजी महाराजच्या आपला काळाच्या सण ये रहा किला सिंधुदुर्ग और वहाँ से हम लोग आए थे बेट से काफ़ी अच्छा किला है आप भी एक बार जरूर यहाँ पर जो कि शिवाजी महाराज ने बनाया था इसे छोड़ के इसको छोड़ के बाकी सारे किले तो शिवाजी महाराज ने जीते थे लेकिन इसको खुद अपने हाथ से बनाया था शिवाजी महाराज ने इसलिए इसका महत्व ज़्यादा है यह है किले का मेन एंट्रेंस यहाँ से अभी हम अंदर जाएंगे देख सकते कितना भव्य है पत्थर वाला रास्ता है यहाँ पे
ऐसा कुछ है यहाँ का एंट्रेंस। कोई भी किले में जाओगे आप तो नहीं, सीधा दरवाजा नहीं मिलेगा आपको, आड़ा टेढ़ा ही मिलेगा। भी काफ़ी कुछ आते हैं। ये लगा मेन एंट्रेंस। किल्ला बघा किल्ला बघा। किल्ला बघा. फोटो काढा सर आमचीवाली. नाही फोटो नाही निघत इथं. माझ्या हातात एवढं सगळं देऊन अब आ चुके हैं किले के अंदर। यहाँ से जाएंगे अभी अंदर हम। और ये एंट्रेंस यहाँ से एक जमाने शिवाजी महाराज आते होंगे। अगर आपको किले के बारे में अगर सविस्तर माहिती चाहिए होगी तो आपको यहाँ पर एक अपना गाइड करना होगा जो आपको अच्छे से नहीं समझा देगा यहाँ के बारे में, जो कि करना बहुत अच्छा है। अगर आपको अच्छे से घूमना हो तो आप ये अपना गाइड कीजिए यहाँ पे, क्योंकि इसके सिवा आपको यहाँ पे कुछ भी समझ में नहीं आएगा कि क्या है, किसने बनाया था, कैसे बनाया था, और अपना यहाँ का महत्व के बारे में। इसलिए यहाँ पे आए तो आप एक अपना गाइड जरूर कीजिए, तभी आपको यहाँ के बारे में पूरी जानकारी होगी। म्हणून दिलाय रस्ता सोडून उभे राहा म्हणजे लोक थांबतील इथे गर्दी करून. तर सिंधू म्हणजे समुद्र झाला, दुर्ग म्हणजे किल्ला. किल्ले प्रकार असतात तीन प्रकारचे किल्ले आहेत. रायगड, सिंहगड, प्रतापगड गडामध्ये नजले जातात गड झाले. जमिनीवरचे भुईकोट किल्ले असतात, जमिनीवर पण किल्ले असतात. त्याच्यानंतर नंबर लागतो नाशे किल्ले जे पाण्यामध्ये बांधलेले आहेत, जसं मुरुड जंजिरा आहे, विजयदुर्ग आहे, स्वर्णदुर्ग, रत्नदुर्ग आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्ग. छत्रपती शिवाजी महाराजांचे गड आणि भुईकोट किल्ले जे होते, फक्त सागरी किल्ला एक असा राहिला होता, तो होता मुरुड जंजिरा. आणि जंजिऱ्याची ही प्रतिकृती आहे, तसंच किल्ला बांधला. पण हा किल्ला बांधण्याचा त्यांचा उद्देश होता ना, मुख्य उद्देश तो गोवा, पोर्तुगीजांची राजधानी असलेला भाग. ब्रिटिश नंतर येऊन आधी गेले यांच्या, आणि हे सगळ्यात आधी येऊन सगळ्यात शेवटला गेला तो गोव्याचा पोर्तुगीज गेला 1961 मध्ये गेला. हे व्यापार करता आलेले शत्रू, आपल्या भारतावर राज्य करणारे डच, पोर्तुगीज, ब्रिटिश, सिद्धी हे व्यापार करता आले. तर वेंगुर्ल्यामध्ये डच होते. 2 शत्रू दक्षिण कोकण किनारपट्टी भाग, अंतर होता 100 किलोमीटर, जास्त नाही. आणि व्यापार जे झाले समुद्री मार्गाने अधिक झाले पूर्वी. राजापूर मुंबई इंग्रज आहे दिशेला, आणि 720 किलोमीटरची कोकण किनारपट्टी ही आपली पूर्णपणे सुरक्षित राहावी त्याकरता हा किल्ला एक बेटावर त्याने बांधून घेतलेला. आणि बेट पण 84 जागेमध्ये निवडला, 84 जागा. आणि त्यानंतर ह्या जागेची निवड कारण 2 गोवाजवळ दगड इथलाच फोडून वापरला. हे किल्ल्याच्या भिंतीला दगड बाहेरून नाव आणता, इथला दगड कशासाठी वापरला तर किल्ल्याला टोटल वर्षे झाली 360, आणि 360 वर्ष आधीचे दगड तुम्हाला पाण्यामध्ये जे दिसत आहेत ना येताना पण दिसले असतील, हे पाण्यामध्ये आधी टिकलेले आहेत. आणि आतला दगड पण तो टिकलेला आहे खारी हवेनी. आणि इथला दगड जर मी फोडून वापरला तर वेळ वाचणार, पैसा वाचणार, आणि तो दगड टिकणार. बाहेरून दगड आणल्यानंतर टिकला नसता, कारण खारी हवा असते बघा. हा सगळ्याचा अभ्यास, आणि अभ्यास करून ह्या जागेची निवड. 25 नोव्हेंबर 1664 या किल्ल्याचा पायाभरणी समारंभ छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. 29 मार्च 1667 साली हा किल्ला बांधून पूर्ण केला. कालावधी 2 वर्ष 4 महिने 4 दिवस. आता तुम्ही पूल किंवा बिल्डिंग होताना बघितली नसेल बाहेर बघा 2.5 वर्ष. हा किल्ला बांधताना राजे होते कुठे? आग्र्याला होते, आग्रा. आणि ती भेट होती कोणाची? औरंगजेबची. पेटाळ्यामध्ये निघाले होते बघा, वाचलं असेल, ऐकलं. त्या किल्ल्याचं बांधकाम झालं होतं ना त्यावेळी. आणि त्याच्यामध्ये लक्ष दिलं कोणी होतं? त्यांची आई जिजाऊनी पत्र पाठवलं होतं राजगड किल्ल्यावर. 5000 सैनिक धाकटा पहारा म्हणून ठेवले. किनारपट्टी भाग आणि इथे कामामध्ये शत्रू जवळ असल्यामुळे हे अडथळे आणू नये. 3000 हुशार कारागिरांनी दिवस आणि रात्र काम केले. आता तुम्हाला बघा तुमची बोट तिकडे लागली, सकाळी इथे लागली. भरतीचा वेळ होता, तर भरती ओटी जी असते ना ही दिवसाची आणि रात्रीची भेट होते. आपल्याला दिवसभर काम करता येणार, ते इथलं काम करता येणार, इथलं आतलं पण आपल्याला बाहेरचं काम करायचं असेल तर वाट बघावी लागते ओटीची. तर भरती आणि ओटी जी असते ना ही चंद्रावर असते. चंद्र 52 मिनिटे जसा लेट येतो ना तशी भरती चालू. तेवढा वेळ मिळत नाही दिवसभर. अशा रात्र आणि दिवस हे किल्ल्याचं बांधकाम चालू. त्या किल्ल्याचे किल्लेदार म्हणून गोविंद विश्वनाथ प्रभू यांची नेमणूक करण्यात आली होती. आणि या किल्ल्याचे वास्तुशिल्पकार म्हणून
हिरोजी इंदुरकरांनी ह्याच्यानंतर राजांसाठी बांधला रायगड. रायगडच्या आधी राजधानी राजगड पुणे. सेनापती इथला दौलत खान होता, मग मुस्लिम होता त्यांच्या काळात. आदिवासी धर्म बघितलाच नाही त्याने. हाताखाली त्याच्या 2 व्यक्ती आणि काम बघायचे, आणि ते बघायचे दर्या सरंग आणि मेहनत भंडारी. आणि पूर्ण आरमाराचे प्रमुख झाले कान्होजी आंग्रे. हे राजे वाढले नाही. किल्ला बांधण्यात आला तो सुरतेवरून पैसा आणला. म्हणतात ना राजांनी सुरत व्यापार होते हे मुघलांचे मोठे. कर वगैरे वसूल करायचे, दिला तर सांगून देतो. तर त्या काळामध्ये 1 कोटी स्वर्ण होन मुद्रा अशी खर्च केल्या राजांनी. 2.25 ग्रॅम सोन्याचा होन असायचा एकच, आणि तो त्या काळामध्ये 1 कोटी खर्च केला. म्हणजे 1 कोटी रुपये समजा त्या काळात. किल्ल्याची भिंत 3.5 किलोमीटर. आता ही भिंत तुम्हाला उभी दिसते बघा. समुद्र शांत, पण समुद्र खवळतो कधी पावसाळ्यात. 4 महिने खवळलेला असतो, आणि त्याची लाटं जेव्हा ह्याच्यावर धडकतात ना बाहेरून, ते ही भिंती मजबूत कशामुळे आहे? शिशामुळे. शिचं बाहेरचं पाणी आत यायला देत नाही समुद्रात. आतलं पाणी जे काय असतं ना पावसाळी महिन्यांचं, ते आपल्या मुहूर्त. आपण आता सिमेंटचा वापर करतो बघा दगड बसवताना बांधकामाला, पण बांधकामाला ही वापरली गेली नाही, चुनखडी वापरली गेली. त्याच्यामध्ये दगडी चुना, काळा गूळ, वाळू, सिसा, बेल, उडदाची डाळ, भेंड्या, कात हे सगळं मिक्स करायचे आणि मिश्रण तयार करून हे दगड बसवले. आता सिमेंट असलं असतं निघला असता बघा. चुनखडी आहे. हा किल्ला बघितला ना तर गडामध्ये रायगड मोठा आहे ना, जलदुर्गामध्ये सगळ्यात मोठा आहे पाण्यातला. जंजिरा 22 एकरमध्ये 22. 17.5 एकरमध्ये ह्याच्या आधी राजांनी जिंकलेला विजयगड तो 12व्या शतकातला आहे, 1653ला. आणि हा बांधला 48 एकरमध्ये सिंधुदुर्ग. त्याला 3.5 किलोमीटरची भिंत बांधलेली आहे. भिंतीला असे 27 बुरुज आहेत. 27 मध्ये पहिलाच बुरुज समजा हा आत घेतलेला आहे. बाकीचे 26 तुम्हाला पुढे बांधलेले दिसतील असे. बाहेर ठेवला कशासाठी बघा, लाट जेव्हा लाट धडकल्यानंतर त्याला तोडण्याचं काम करतो. ब्रेक त्या भिंती जे असतात ना जॉईंटचे, त्याला इफेक्ट होतो. अशा पद्धतीत 27 बुरुज, त्या 27 बुरुजांवरती सैनिक असायच्या पहारेसाठी, आणि त्याच्यासाठी त्यांनी 45 जिने पण ठेवले उतर करण्यासाठी आतून. वॉशरूमची व्यवस्था काही ठिकाणी आजही नसेल. शौचालय 40 ठिकाणी बांधून ठेवली आहे. 40 ग्रामीण भागामध्ये आधी काही ठिकाणी नसते शौचालय. त्या काळामध्ये बांधून ठेवले म्हणजे किती लांबचा विचार केला आहे. रेल्वे तसं तसे रेल्वे कसे खाली असते तशी आउटलेट डायरेक्ट. भिंतीची उंची 30 ते 35, रुंदी 6 ते 8 भिंती आहेत. तर मारुती गाडी आरामात चालू शकते एवढी रुंदीच्या भिंती आहेत. किल्ल्याच्या बाहेर तुम्हाला बराच दगडी भाग दिसला बघा. आता हा दर्शनी भाग आहे बघा. प्रवेशद्वार म्हणजे दर्शनी भाग झाला. आता दर्शनी भागामध्ये तुम्हाला समोर दगड जे दिसत आहेत पाण्यामध्ये ठेवलेले, याची कारण काय होतं ठेवण्याची? 2 कारणं होतं. एक तर जेव्हा समुद्रामध्ये लाटा असतात ना, ती लाटांना ब्रेक लावण्याचं काम करतो, पहिलं कारण. दुसरं कारण, मोठ्या बोटी आतमध्ये प्रवेश करू शकत नाही. आता ज्या बोटीने तुम्हाला इथे आणलं, बोटवाला असतो चालवणारा, त्याला ती माहिती असते दगड कुठे आणि कुठे नाही. एखाद्या नवीन व्यक्तीला छोटी बोट दिली आणि त्याला सांगितलं किनाऱ्यावर तुम्हाला इथे घेऊन येणार नाही तो, कारण त्याला दगडी भाग तो माहीत नसणार. हे जे असतात ना बघा, हे तुम्हाला रात्री पण आणू शकतात. की छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय आरमाराजनक म्हणतात, फादर इंडियन ऑफ नेव्ही. हा रस्ता नागमोडी आहे. हा रस्ता असा पण ठेवला गेला असता बघा. हा दरवाजा तुम्हाला किनाऱ्यावरून पण दिसला असता जर समजा नागमोडी वळण ठेवलं गेलं नसतं. म्हणजे शत्रूंनी दरवाजा तोडायला हत्तीचा वापर केला, आणि हत्ती दरवाजा तोडायला हा जास्त करून वापरला गेला. हत्तीला सरळ रेषेमध्ये धावता आलं नाही, धावता आलं असतं सरळ, पण या वळणामुळे धावण्याचा वेग कमी झाला. त्याच्यानंतर बघा 50-100 व्यक्ती लाकडाचा होंडका घेऊन धावले असतील ना, ते पण धावायला जागा. तोफांचा मारा ह्याच्यामुळे आला नाही बघा. तोफ जर चालवली गेली असेल तर ह्याने अडवली. दरवाजा तोडण्याचा प्रयत्न इथे येऊन झाला असेल. इथे हे 3 झरोके तुमच्या डोक्याच्या वर, गरम तेल गरम पाणी, असे झरोके तुम्हाला भिंतीला पण आहेत. असा कोण जाऊन राहिला ना असा किंवा चढण्याचा प्रयत्न करत असेल तर गरम तेल गरम पाणी. वरची जी गॅप दिसते तुम्हाला बघा, इथून कोण दिसतो का बघा. दिसला कोण? दिसत नाही ना. तुम्ही वर जाऊन बघा, आपण सगळेजण दिसत आहेत त्याला, वरच्या व्यक्तीला. तर वरचा सैनिक एक एक करून सगळ्यांना मारू शकत होता, आणि मारायचा तो वरचा व्यक्ती. पण तो खालचा व्यक्ती तो बघू पण शकत नव्हता बघा, त्याला जंग्या म्हणतात.
आता आपण हे जे उभे आहोत ना, हे चारी बाजूनी व्यक्ती बघू शकतो हा तिथून जाऊन. इकडनं पण इकडनं पण इकडनं पण इकडनं पण आणि तिकडनं पण. म्हणजे इथला शत्रू जो असायचा ना तो सुरक्षित नसायचा, पण वरचा तो सुरक्षित राहायचा, त्याला जंग्या म्हणतात. आतला सैनिक युद्धाला जेव्हा बाहेर पडला असेल ना तलवार घेऊन उजव्या हाती, त्या उजव्या हाती तलवार असलेला व्यक्ती आपला मावळा तिकडनं येणारा कापू शकत होता, मारू शकत होता, मोकळी जागा ठेवली. तिकडनं शत्रूंनी तलवार फिरवली असेल ना ती धडकली ह्याच्यावर बघा किंवा ह्याच्यावर. आणि युद्धकला ह्याला गनिमी कावा म्हणतात ना, गोरीला वॉ. अमावास्या आली की आपण बाहेर पडायला घाबरतो काळोखामध्ये. राजे अमावास्येच्या काळोखामध्ये युद्धाला बाहेर पडले. आतला सैनिक युद्धाला बाहेर पडल्या पडल्या त्याला शक्ती स्फूर्ती ताकद मिळावी. समोर मारुती पण आहे दक्षिणमुखी, छोटी मोठी गणपतीची पण आहे. आपला घरचा दरवाजा असतो ना, घरचा दरवाजा आपण बघा कुठेही गेलो बंद केला. हा दरवाजा एकदा उघडला ना सूर्योदयाला की संध्याकाळशिवाय बंद नाही. आणि संध्याकाळी सूर्यास्ताला बंद करायची. बंद झाल्यानंतर सैनिक आपला बाहेर असेल कामानिमित्ताने तर दिल्ली दरवाजा पण आहे, त्याला एक खिडकी आहे ती उघडी ठेवली. आतमध्ये जी मोकळी जागा आहे तिथे पहारेगिरी बसायची ना, सुरक्षा प्रवेश करायची. आणि वरती नगारा वाजला ना, नगारा वाजला ना एक व्यक्ती वाजवायचा, पण तो 3.5 किलोमीटर भिंतीचा सैनिक सावध करतो. पद्धत वेगळी. राजा आले, शत्रू आले, कोण आले. अमावस्या पौर्णिमेच्या भरतीला पाणी इथे येतं 4-4 दिवस. आणि पावसाळ्यामध्ये उतरेल. चला खरं लागून असतील अनेक. आणि ते देवींची नावं पण कशी असतात बघा. रूप एकच देवीचं पण नावं वेगवेगळी असतात. पण ही देवी दरीमध्ये आहे. गावची सीमा असते, सीमेमध्ये दरीमरी देवीचं मंदिर कशासाठी असायचं तर गावामध्ये रोगराई पसरू नये. मुख्य म्हणजे ताप. आता ही देवी येते बघा लहान मुलांना, ह्या देवीची पूजा केल्यानंतर सांगणं केल्यानंतर ते शांत लागतं. त्या देवीला काही ठिकाणी मरी माता पण म्हणतात, शीतला माता पण म्हणतात. 1813 बांधलेलं मंदिर तुकाराम यजबा आयरेकरांनी बांधलेलं आहे. त्या किल्ल्यामध्ये बघा टोटल 18 कुटुंब राहतात. बांधायच्या आधी पाणी तर हवं ना पिण्यासाठी आणि बांधकामासाठी. तर बांधकामाला बघा समुद्राचं पाणी वापरलं गेलं नाही, त्यामुळे ते पाणी कसं आहे खारं आहे. तर बांधकामाला व्यवस्था केली, असे 3 तळे बांधले. तळ्यांचं पाणी आपण दर दिवशी वापर चालू ठेवला ना पाणी स्वच्छ राहणार. त्याचा वापर बंद झाला की त्याच्यावर शेवाळ येते बघा, ही शेवाळ आलेली आणि शेवाळ आलेलं पाणी आधी इथे बांधकामाला वापरलं जातं. ते मंदिराची रिपेरिंग म्हणा, किल्ल्याची म्हणा किंवा घराची. पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला. ह्या विहिरी आहेत बघा राजांच्या काळातील 3, त्याचं पाणी आजही वापरतात. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा तुम्ही पुतळा बघितला असेल, फोटो बघितला असेल, पण त्यांचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेव मंदिर बघूया आता आपण. तर ही मूर्ती त्यांच्या लहान मुलांनी स्थापन करून ठेवलेली आहे. आणि ती मूर्ती म्हणजे छत्रपती राजाराम महाराजांनी ही स्थापन केली. 1680ला ते वारले आणि 1695 साली ही मूर्ती स्थापन 2.5 फुटाची केली, ज्याला दाढी मिशी केस नाही होते. दाढी मिशी केस कधी काढलेली त्यांनी, आई जिजाऊ वारली होती ना, मुंडन केलं आणि ते रेखाचित्राच्या आधारावरही 1695 साली राजाराम महाराजांनी मूर्ती स्थापन केली. हातात कडा, पायात तोडा, कमरेत चांदीचा पट्टा, डोक्यावर चंद्राची कोर. तिथे गेल्यावर तुम्हाला मुखवटा चढवलेला दिसेल चांदीचा असा, तिच्यावर जिरे टोप चढवतात. पोशाख असतो आणि पोशाखाखाली ढकलेली मूर्ती. त्याच्यानंतर आतमध्ये गेल्यावर तुम्हाला एक तलवार जी दिसणार आहे ना सरळ बघा. आता जी तलवार वाकडी असते. अभी 1 पॉइंट हो गया, दूसरे पॉइंट पे जा रहे हैं अभी हम लोग. आए हो आपको अच्छा लगा गाइड के थ्रू जो आपको पूरी जानकारी मिल रही है. तुमची बोट इकडे लागते, सकाळी इथे लागलेली वरतीच्या वेळी. भिंत ही सरळ बांधलेली आहे बघा. ही पूर्व दिशेची भिंत, पूर्व पश्चिम. पूर्वेकडून सूर्य निघाला मावळतो पश्चिमला, हा उत्तर आणि हा दक्षिण. या 3 दिशेच्या भिंती त्यांनी नागमोडी बांधून ठेवलेली आहेत बघा. हे भिंती नागमोडी कशासाठी बांधले होते की ज्यावेळी याच्यावर लाटं धडायचं ना पावसाळ्यामध्ये, त्याला ब्रेक लावण्याचं काम करतो नागमोडी भाग. आणि ही पद्धत अशी बांधली गेली असते ना सरळ, ते भिंती पडले असते. हा सगळा अभ्यास आणि डोकं बांधकाम करतो. ही भिंत सरळ बांधली कशासाठी, वाऱ्याबरोबर समजा पश्चिमेकडून लाट गेली ना किनाऱ्याला गेली, किनाऱ्यावरून लाट आली जरी ना इकडे खोली कमी आहे ना समुद्राची, आणि वारा पण कमी आहे, म्हणून ही भिंत सरळ बांधली. आणि हे बुरुज जे आकार पुढे ठेवण्याचं कारण आहे, लाट त्याच्यावर धडकल्यानंतर फुटतात. महत्वाचे मुद्दे पण आणले ना. चलो फिर से एक बार चलेंगे आगे की तरफ. चलो गाइस, चलो गाइस, गाइस आगे चलो, हमारा गाइड आगे आगे आ रहा है.
गाईड गाणाच म्हणतो. बघितलं ना बोर्ड आहे ठीक आहे का? हे छत्रपती शिवाजी महाराज मंदिर. आणि मूर्ती तुम्हाला जशी मी बोर्डावर दाखवली तशी बघता पण येणार नाही, कारण त्याच्यावर आता बघा तो फोटो दिसतोय ना, ते पोशाख पांढरा आहे बघा, चांदीचा मुखवटा आहे, जिरे टोप, हे सगळ्या वस्तू जेव्हा काढतात ना त्यावेळी ती मूर्ती आपल्याला कशी दिसते 5-5.5. आतमध्ये तलवार ठेवलेली दिसेल ना आडवी, ती जगदंबा तलवारीची प्रतिकृती. आणि दसरा जात आहे दसरा असतो ना शस्त्रपूजा, त्यावेळी ते एक दिवस मेहनतून बाहेर काढलेली, त्याच्यानंतर वर्षभर बाहेर काढतात. मंदिराचा गाभाऱ्याचा बांधकाम अगोदरच करण्यात आलं आहे, फोटोच्या आतला भाग. आणि हा सभामंडप कोल्हापूर संस्थानची कर्वे सरकारने 1906 आणि 7 बांधून ठेवले. त्याला 3,850 रुपये खर्च केला. राजांची 2 संस्थानं, सातारा गादी ही छत्रपती संभाजी महाराज, उदयनराजे शिवाजीराजे. छत्रपती राजारामांची गादी ही कोल्हापूर, तिथे आता सध्या राहतात संभाजीराजे मालवजीराजे. संस्थानं खालचं झाली. त्याच्यानंतर किल्ले गेले शासनाचे अधीन. तर PWD के बघते मंदिर, जागा बघते ग्रामपंचायत वायरी भूतनाथ किल्ल्याची, आणि राहिली भिंत पुरातत्व विभाग. एक मंदिरामध्ये कार्यक्रम असतात, 8 ते 10 उत्सव असतात, आणि दर सोमवारी पालखी पण असते रात्रीची. तेव्हा इथे नगारा वाजवलं आहे, नगारा खाणार. तुम्ही जाऊन या, दर्शन घ्या, पुढे जाऊया. ये शिवाजी महाराज का मंदिर है ना, एक में मंदिर है म्हणते ना, हाच एक मंदिर आहे, बाकी नाही. हां हां हां. महादेव मंदिर भुयारी मार्ग. हरि ओम नमः शिवाय. होता आहे असलं असतं तर सांगितलं असतं. चालू आहे. तर सगळ्यात जास्त नुकसानी केली ना ती ब्रिटिशांनी केली. म्हणजे पुढची पिढी जी होती त्या पुढच्या पिढीला हे वास्तू, ही कामं दिसू नये, कळू नये. आणि प्रेरणा मिळाली असती तर ब्रिटिश राहिलं असतं काय. त्या लोकांनी केलं काय होतं, डिवाइड अँड रूल. तुम्ही भांडा, आम्ही राज्य करतो. मुघलांनी मंदिरं पाडली होती, मूर्त्या खंडित केल्या होत्या, पोर्तुगीजांनी आपला धर्म प्रसार वाढवला. हा भुयारी मार्ग वापरला गेला ना तो 2 वेळी. पण भुयारी मार्ग प्रत्येक किल्ल्यावर आहे. एखाद्या वेळी शत्रूला वेढा पडला तर वेढा पडल्यावर सैनिकांची रसद आली, गोळा बारूद संपला, तो पण आम्ही शकलो. पण तो वेढा पडला असेल किंवा नसेल, दरवर्षीचा पावसाळा असतो ना बघा, तर पावसाळ्यामध्ये एखादा व्यक्ती इथे अडकला, अर्जंट जायचं असेल, डॉक्टर, बाजार, कार्यक्रम, मुलं शाळेत, तर हा 25 मे शेवट असते. कधी लक्षात ठेवा, किल्ला बघायची 25 मे शेवट ह्या किल्ल्यावर यायची. 26 मे पासून बंद होतो, मग सप्टेंबरला उघडतो. तो पण 1 तारीख सप्टेंबरला शांत समुद्र असेल तर, नाही तर 10-15 सप्टेंबर नंतर उघडतो. म्हणजे हा किल्ला 3.5 महिने बंद असतो. इथे राहणारे तिथे राहणारे 4-5 व्यक्तीच राहतात फक्त. आता आहे 20-25 लोक, पण ते 20-25 लोक मग बाहेर असतात ना मालवणला. आता डेली अपडाऊन करणारे पण आहेत, सकाळी बोटीने येतात, संध्याकाळी जातात, आणि राहणारे राहतात पण इथे. तर हा भुयारी मार्ग निघालाय, तो मालवणच्या तिकडे ओझर करून एक गाव आहे, ओझर अष्टविनायक पुणे, दुसरा ओझर नाशिक, तिसरा ओझर आमच्या मालवणला पण आहे 6 किलोमीटर. तिथे ब्रह्मानंद स्वामींची समाधी दिसेल तुम्हाला गेल्यावर, आणि समाधीच्या बाजूला एक गुहा आहे, आणि त्या गुहेजवळ गेलेला हा रस्ता, रेल्वेला बोगदा कसा असतो, रेल्वे राहते बोगद्यातून, तसा 12 फूट उंचीचा आणि 8 फूट उंचीचा भुयारी मार्ग, तो खाली एक भिंत उभी केलेली आहे ब्रिटिशांनी 1765 मध्ये. 1765 मध्ये सगळे लोक गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज गेले 1680, छत्रपती संभाजी महाराज गेले 1689, छत्रपती राजाराम महाराज गेले 1700 मध्ये. त्याच्यानंतर काही काळ गाजवला तो कोणी, ताराराणी. त्याच्यानंतर पेशवाई संपली ती 1818 मध्ये.
आणि 1947 पर्यंत ब्रिटिश राहिले. तर आपण हाच किल्ला असा नव्हे जिथे राजे राहिले ना, जसं रायगड, राजगड, शिवनेरी, प्रतापगड, पन्हाळागड, ह्या गडांवरती युद्ध झाले आणि त्या गडांवरती वास्तव्य आणि त्या किल्ल्यांवरती पण तुम्ही जाऊन बघितलं तर अशीच अवस्था केलेली आहे ब्रिटिशांनी. फक्त राहिलेच किल्ले कुठले बरे तर राजस्थान, कर्नाटक, तिथे लढाया झाल्या कमी, शरण गेलेले अधिक. राजे कसे शेवटपर्यंत लढले, वयाचे 50 वर्ष, 50मध्ये वयाचे 14 वर्षी तोरणा जिंकला, 74 ते 80 तर 6 वर्ष ते आजारपणाचे काढले, तर 50तले 20 बाजूला गेले. 30 वर्षामध्ये एवढं काय करून ठेवलं. तर वर्षाचे 365 दिवस असतात, 365 दिवस एक वर्षाचे, आणि 373 किल्ले तुम्ही एक दिवसात एक बघायला निघालात ना, म्हणजे कुठे आग्रा तर कुठे कोल्हापूर, सातारा, पुणे, इकडनं गोवा, कर्नाटक आणि तमिळनाडू तंजावरपर्यंत गेले. रस्ते होते कुठे, दऱ्या खोऱ्यामधून वाट काढून निघायचे. किती पाऊस, किती ऊन, किती थंडी. तर अमावस्येच्या काळोखामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जास्त करून किल्ले जिंकले. जिंकायला वेळ कमी लागायचा, रिपेरिंगला आणि बांधायला वेळ असे, तर जिंकले अधिक, बांधायला करा. तर वेळेमध्ये चढणं उतरणं काळ माहिती असेल, बघा दगड बसवलेले, तिथे मशाल लावायचे आहे बघा. आणि हे पाणी तुम्हाला जे दिसतंय ना थोडंफार, हा महिना आणि पुढचा महिना, का मग पुढे ती वेग कोरडी असणार आणि कोरडीच वेग आहे. तुम्हाला पाणी दिसतंय पावसाळी आहे इथून सोडलेलं. पाणी सांगणारा हा कोकणामध्ये व्यक्ती, काही लोक बघा हातात नारळ घेऊन सांगतात, काही लोक दगड घेऊन सांगतात. आपल्याला बोरवेल खणायची असेल, विहीर खणायची असेल, तो एवढ्या भागामध्ये सांगणार की तुम्हाला धरा लागणार आणि लागतो. तो व्यक्ती आणला गेला त्या काळात. त्यांनी सांगितलेल्या जागेत घरं लागल्या, पुढे विहिरीला दाखवणार तुम्हाला. आणि त्यांनी सांगितलेली जागा विहिरीला घरा लागणार नाही ही जागा. 360 वर्ष झाली आणि 360 वर्षामध्ये समुद्राला धरायचं झालं असतं ना, भरली असते अशी बघा भरतीला, म्हणजे धरा नालेच आहे, कोरडी आहे. चला इकडे शेवले काय हे बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातल्या विहिरी आहेत ना, त्या विहिरींचा वापर आजही इथे केला जातो, आजही. आणि किनारपट्टी भाग कुठलाही असो बघा, तिथलं पाणी जर आपण पिलं ना तर मथूर पाणी लागतं आपल्याला. मथूर म्हणजे कसं, खारं आणि गोड. आणि प्रत्येक घराशेजारी लोकांची विहीर आहे कोकणामध्ये. इथे राहणाऱ्या किती 18 कुटुंब आहेत. त्यांना वाटलेलं की आपण जर विहीर खाल्ली ना अशी तर जरेच गोड पाण्याचे लागते. पण हा कसा दगडी भाग खांदलेल्या विहिरी आहे. आणि ते लोक खांदतात कुठला भाग तर जमिनीचा. जमिनीचा भाग खाणं सोपं आहे आणि समुद्राच्या लेवलवर आहे ना, तर त्याला पाणी येतं समुद्राचा जमिनीच्या भागात 10-15 फुटावर. ही तरी 30-40 फूट खोल आहे. पण ती विहीर बघितली ना तर 20 ते 25 फूट खोल आहे. त्या विहिरीला लगेच झरे लागले होते 20-25 फुटावर. तर त्या व्यक्तीने सांगितलेल्या जागेत विहिरी खाल्लेल्या आहेत 3 जाग्यावर. आणि त्या 3 विहिरींचा वापर आजही केला जातो. तिथे जर समजा गोड पाणी लागलं असतं ना त्या लोकांच्या विहिरींना, त्या विहिरीचा वापर बंद जाऊन ह्या विहिरीचं पूर्णपणे कोरड्या पडल्या. मग वापर चालू, उपसा चालू आहे ना, त्यांनी झरे चालू राहिले. पावसाळ्यात तिथपर्यंत भरते, घरच्या पायरीपर्यंत. पाऊस भरपूर असतो इकडे. आणि बघा काही ठिकाणी पाऊस लेट राहतो, पण इकडे शेवटचा आठवडा म्हणजे मेचा किंवा जूनचा पहिला आठवडा पाऊस येणारच इकडे. तर परत पाणी भरायला सुरू आहे. तर पावसाचं पाणी बाहेर जात नाही, आतल्यात मोडतं ना ते. आणि झाडं असतात ना, ही झाडं, हे झाडाची मुळं पाणी जमा करून. त्याच्यानंतर तिसरी पद्धत असते ना, ती पाणी अडवा पाणी जिरवा. आता आपण राबवायला सांगतो, ही राबवली गेली त्या काळात. तर 3 तळ्यापैकी एक तळ बाजूलाच आहे, तो कोरडा पडलेला आहे. पावसाळ्यामध्ये भरलेला असतो, पावसाळी महिने असतात त्या महिन्यात. मग नंतर विहिरीची पातळी जशी खाली जाते तो कोरडा पडतो. 3 विहिरींना 3 नावं आहेत. ती नावं आहेत दूध, साखर आणि दही, मध आणि तूप. पंचामृत करतो ना आपण, तशी ते ही विहिरींची नावं. ही दूध विहीर, ती साखर विहीर, दही विहीर पुढे आहे. आकार शिवलिंगासारखा आहे बघा. दगड आहे जांभा, कोकणामध्ये चिरा म्हणतात. रिपेरिंग असते त्या सिमेंटची. छत्रपती शिवाजी महाराजांचा इथे वाडा दरबार वगैरे जो होता ना, तो ब्रिटिशांनी उद्ध्वस्त केला. तो दरबार होता बघा. प्लॅटफॉर्म सारखी जागा दिसते बघा, तिची लांबी रुंदी दोन्ही दिसते.
दीड ते 2 ठाम या माणसाला. हा आता ह्या अवस्थेत आपल्याला आता बघायला मिळतो. आणि कोणती पिढी बघा आता काय बघणार आहे. हे पण बघा कोण लक्षात चलो काफ़ी सारी दुकानें हैं यहाँ पे. काफ़ी बड़ा है किला. समुद्र के बीच बीच बना हुआ किला काफ़ी सुंदर है. आइए आप एक बार फिर विजिट कीजिए यहाँ पे. थकान काफ़ी होती है यहाँ पर चलते चलते. काफ़ी बड़ा है, 43 एकड़ में फैला हुआ किला है. शिवलिंग के आकार का कुआं. दही, इसका नाम है दही कुआं. सब कुछ मिल जाएगा आपको यहाँ पे खाने पीने की चीज़ ऊपर किले पे. आइस बोला देवी भवानी मंदिर, देवी भवानी माता मंदिर. आई भवानी छत्रपतीची माझी बाजूची कुलदेवी म्हणून आहे. अशा चौकशी मोठे आहे. गणेशची पूजा होते, नवरात्र उत्सव असतो. भवानी माता मंदिर. तारकर्ली बीच हा मालवंता. एक 2 मिनिटं मला तेवढं लांबचा पण तुम्ही बघू शकता इथे. आले का बाकीचे थांबले. आले काय काय येत आहे. तिकडे आला. फोटो काढ. ची पाहणी केली गेली आणि ही जागा पूर्वी निशाण काठीचा बुरुज म्हणून ओळखली गेली. निशाण काठी म्हणजे राजांचा कायम भगवा झेंडा असायचा इथे. पण आता आपला राष्ट्रीय ध्वज लावला जातो कधी 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आणि 1 मे महाराष्ट्र दिन. आता इकडचा भाग तुम्हाला मी दाखवला मॅपमध्ये सरळ भिंतीचा. हा नागमोडी भाग आहे बघा. आता पाणी किती खाली गेलं आहे बघा. त्या भिंतीकडे पाणी असतं भरतीच्या वेळी. ती लोक जे उतरत आहेत बघा त्या भिंतीकडे, त्या भिंतीकडे पाणी असतं भरतीच्या वेळी. हा ती लोक खाली बघा खाली उतरली आहे. तिला राणीची वेळा म्हणतात. कारण राणीची प्रायव्हेट जागा होती फिरण्याची. बीच तयार होतो बीच. आणि दगडी भाग तुम्हाला सगळा ठेवलेला आहे ना, तो सेफ्टीसाठी ठेवला आहे. तो मोठ्या बोटीला आत प्रवेश करता येईल. त्याच्यानंतर 2 जण उभ्या आहेत ना भिंतीवर, त्याच्या भिंतीजवळ लागलेला काळा दगड आहे ना, तो दगड नव्हे तर चुनखडीचा साठा आहे उरलेला. वापरला गेला नाही हा भाग आहे उरलेला, मिक्स करून ठेवला आहे. आणि हे रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी तळ आहे. पाणी अडवा पाणी जिरवा पावसात भरलेला. इकडे तो राजकोट किल्ला आहे. राजकोटला लागलेलं सर्जेकोट आहे. त्याच्या पुढे भरतगड, भगवंतगड. त्याच्यानंतर 5वा किल्ला इकडे मध्ये भगवे झेंडे लागलेला टापू पद्मकोट. आणि इकडे किल्ले निवती. असे ह्या किल्ल्याच्या संरक्षणार्थ 6 किल्ले होते. 6 आणि आधी आहेत, फक्त नावं राहिलं आहे. मोठ्या किल्ल्यांची अशी अवस्था झालेली आहे. तर छोटे किल्ले फक्त कसे नाव आहे त्यांचं, पण बांधकाम बघितलं तर काही नसेल त्याच्यात आता राजकोट किल्ला थोडंफार करून आता पुतळा उभा केला म्हणून त्या भिंती वगैरे बांधल्या. चला निघूया.
चलो दोस्तों, तो आपको दिखा शिवाजी महाराज के हाथ के निशान। इसके चलना पड़ेगा हमको यहाँ थोड़ा सा ऊपर। इतने दूर आए तो अगर ये ना देखे तो मज़ा नहीं आएगी, और उसके बिना ये किला का देखना फिजूल हो जाएगा अगर शिवाजी महाराज के हाथ के निशान ही देखे तो। ये देखो दोस्तों, आपको दिख रहा है क्या? ये है निशान हाथ के, राइट हाथ के निशान, शिवाजी महाराज के हाथ के राइट हाथ के निशान ये है। इसको भी कांच में संजो के रखा हुआ है। फोटो निकाल के लाना भाई। यहाँ से कुछ ऐसा दिखता है नज़ारा। यहीं पर हाथ के निशान है। जब किला बन चुका था पूरा तो सबको अपना उनका बख्शीश दिया, लेकिन एकमात्र एक थे जो उनका नाम नहीं याद है, उनने बख्शीश से इनकार किया और शिवाजी महाराज के हाथ के निशान लेते, पैर के भी लिए थे, वो भी देखेंगे। और ये है शिवाजी महाराज के पैर के निशान। तो शिवाजी महाराज के पैर के निशान इसके अंदर देख लो, सभी लोग देख लो। शिवाजी महाराज छोटे थोड़ा ना होते, हट्टे कट्टे थोडं ऊंचे होते ना। हाँ, शिवाजी महाराजाच्या हाताच्या आणि इकडे पायाच्या। तो दोस्तों देख सकते हैं हमारी हालत, पूरा किला घूमते घूमते पसीने से तरबतर हो चुके हम। ये कहाँ जा रहा है? अच्छा, बच्चा पार्टी छोड़ के कहाँ जा रहा? बच्चा पार्टी, हाय बोलो, हाय 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 बन, हाय हाय बोलो, हाय हाय। कहाँ से आए आप लोग? नागपुर से। हाय। तो दोस्तों कैसा लगा आपको ये किला, कमेंट करके ज़रूर बताइए, और कमेंट में जय शिवाजी जय भवानी जरूर लिखिए। अभी चलते यहाँ से बाहर, अगर कुछ होता है तो आपको दिखाएंगे बाहर की यात्रा। आई होप दोस्तों आपको ये ब्लॉग काफ़ी अच्छा लगा होगा। अगर अच्छा लगा हो तो लाइक कीजिए, सब्सक्राइब कीजिए और वीडियो को लाइक कीजिए। दोस्तों हमारा सिंधुदुर्ग किला पूरा हो चुका है घूमकर। अब हम जा रहे हैं वापस अपने बोट की तरफ। यहाँ जाएंगे मालवन, जो उस किनारे पर है। यहाँ जाएंगे मालवन की तरफ जहाँ से आए थे हम। तो दोस्तों कैसा लगा आपको किला का टूर? हमने गाइड भी किया था कि आपको अच्छे से समझा सके। और हमारे चलते बोट से वापस अगले स्पॉट पर। देखते हैं अभी क्या देखने को मिलेगा, जो भी पास में होगा दिखाएंगे आपको। चलते हैं बोट की तरफ। काफ़ी गर्म है दोस्तों यहाँ पे। टेम्परेचर तो नहीं है, लेकिन बस घाम ज़्यादा निकलता है क्योंकि यहाँ पे समुद्र का पानी होने की वजह से। और वो देखो शिवाजी महाराज का किला, पुतला स्टैचू दिख रहा है क्या आपको? तो काफ़ी अच्छा है। तो चलते दोस्तों बोट की तरफ। चलो वापस जमीन पर चलो, जमीन पर, समुद्र से जमीन पे चलो वापस। आराम से चलो बाबा, ना हिलती है। शेवटी शेवटी मगा ना, बसा ना। आपण तिकडून भरण ना पुरं असं आहे, काय नाही ना। तो दोस्तों हम लोग आ गए अपने गाड़ी के पास। पूरा फोर्ट घूमने के बाद ये रही हमारी गाड़ी, जो कि समुद्र के बिल्कुल किनारे खड़ी थी बीच पर। तो दोस्तों देखते हैं अब कहाँ जाएंगे। ब्लॉग कुछ ज़्यादा ही लंबा हो गया, तो अगर नहीं हुआ तो जो अपना इसके बाद का स्पॉट है वो हम आपको अगले ब्लॉग में दिखाएंगे। अगर मैनेज हो गया तो आपको इसी ब्लॉग में देखने मिल जाएगा, नहीं तो फिर इसके अगले ब्लॉग में आपको मिल जाएगा देखने। तो बैठते हैं दोस्तों गाड़ी के अंदर। काफ़ी ज़्यादा गर्म है यहाँ पर मौसम, गर्मी नहीं लेकिन गर्म काफ़ी लगता है यहाँ पर। एसी चालू की जाए, बैठा जाए थोड़ा सा। मिलते हैं दोस्तों आपको अगले स्पॉट पर।